ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कोरोनाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी पॉझिटिव्ह रुग्ण हे निगेटिव्ह होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय। निसर्गाचं वरदान लाभलेल्या नाशिक जिल्ह्यात तर मालेगाव हॉटस्पॉट झालाय। दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि कोरोनाचा 9 तालुक्यात पोहोचलेला प्रादुर्भाव आणि 42 पर्यंत पोहोचलेले बळी, परप्रांतीयांचे जाणारे लोंढे आणि त्यातच प्रवास परवानगी मिळवून मुंबईकरांची जिल्ह्यात दररोज होणारी वाढणारी संख्या प्रशासकीय यंत्रणांची अक्षरशः तारेवरची कसरत सुरू आहे। एकीकडे आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून कोरोनाला रोखायचं तर दुसरीकडे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला सुधारायचं, तो गाडा पुन्हा रोडावर आणायचा, या दुहेरी आव्हानाचा सामना करताना सगळ्याच यंत्रणांची चांगलीच दमछाक होतीये। काय आहे नेमकं वास्तव? विपर्यास होतोय का? पाहुयात न्यूज 18 लोकमतचा वास्तववादी रिपोर्ट। कोरोना वास्तव आणि विपर्यास। नमस्कार, मी प्रशांत बाग, माझा सहकारी हेमंत बागुलसह तुमचं स्वागत करतो या एका विशेष कार्यक्रमात। कोरोनाची दाहक वास्तविकता नाशिक जिल्ह्यामध्ये नेमकं काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, आणखीन विपर्यास कसा केला जातोय, हेच मला आज तुम्हाला नीट सांगायचा प्रयत्न करायचा आहे। खरं तर नाशिक जिल्हा किंवा नाशिक शहर म्हणजे यंत्रनगरी, मंत्रनगरी, तंत्रनगरी, धार्मिक नगरी, आध्यात्मिक नगरी, पौराणिक नगरी, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी। याच भूमीमध्ये अमृताचा एक थेंब पडला म्हणून तर आपण ज्या जागी आता आहोत याच ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा सुद्धा भरतो। आता याच जिल्ह्याची, याच नगरीची ओळख नवीन ही कोरोना नगरी म्हणून होतंय का? नेमकं काय दाहक वास्तव आहे? नेमकं कशा प्रकारच्या अडचणींना प्रशासनाला सामना करावा लागतोय? नेमकं कशा प्रकारचं सहकार्य लोकांकडून अपेक्षित आहे ते मिळत नाहीये? जनजागृती होते, जनजागरण होतंय, पण या जनजागरणाची दाहक वास्तविकता तुमच्यापर्यंत पोहोचते का? आमच्यापर्यंत पोहोचते का? काय आहे नेमकी परिस्थिती हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। माझा सहकारी हेमंतला मी विनंती करतो की हेमंत, आपण जाऊया त्या भागामध्ये की ज्या भागामध्ये कंटेनमेंट क्षेत्र हे प्रशासनानं घोषित केलंय, पण नेमकी काय तिथली परिस्थिती आहे तेही आपण पाहूयात। चला जाऊयात आपण। जनजीवन सामान्य करण्याचा प्रयत्न असला तरी प्रतिबंधित क्षेत्रात अजूनही कठोर पालन केलं जातंय। पाहुयात नेमकी काय परिस्थिती आहे। एखादा परिसर लॉकडाऊन जरी असला तरी महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येकाला त्याच्या घरी पाणी मिळावं, त्या एरियामध्ये काही आवश्यक ते सामान मिळावं याची काळजी महानगरपालिकेचे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी घेत आहे। ही परिस्थिती आहे। नाशिक शहरामध्ये आतापर्यंत 35 प्रतिबंधित क्षेत्र होते, यातल्या 13 प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी हा पूर्ण झालाय। आज फक्त 22 प्रतिबंधित क्षेत्र आहे। या अनेक भागांमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सीमा ही पोलिसांनी रोखून धरली आहे। नागरिकांना आवाहन केलं जातंय। आता बरीच जनजागृती जरी झाली असली तरीही अजूनही लोक ऐकायला तयार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। वडाळा भागातला हा भाग 22 प्रतिबंधित क्षेत्र। नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून 200 टीम्स तयार करण्यात आल्या। जवळपास 69,000 घरांमधल्या 3 लाख नागरिकांचं आरोग्याची तपासणी या पथकांच्या माध्यमातून केली जाते। सर्दी असो, ताप असो, खोकला असो, कोणतेही लक्षणं असेल तर त्याची नोंद केली जाते। अर्थात प्रत्येकाने स्वतःहून महापालिकेला याची माहिती देणं महत्त्वाचं आहे। जाकीर हुसेन रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक शहरातल्या या रुग्णालयांच्या माध्यमातून जरी सेवा येण्यात असली तरीही एक ट्रक ड्रायव्हर या भागामध्ये प्रतिबंधित सापडला, एक रेल्वे कर्मचारी सापडला, नाशिक शहरात आलेले मुंबईहून 4 लोक सुद्धा सापडलेत। मूळ नाशिक शहरातल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही अत्यल्प आहे, पण जे कोणी बाहेरून या ठिकाणी येत आहेत त्यांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे। आवश्यकता आहे की बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना आरोग्य यंत्रणांना सुद्धा स्वतःहून संपर्क करण्याची बऱ्याच ठिकाणी हे होत नाहीये। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर प्रशासकीय यंत्रणा काम करताच आहे, पोलीस यंत्रणाही काम करते, पण त्याचबरोबर तुमची आमची जबाबदारी सुद्धा ही आहे की आपण नेमकं काय करतोय। काय करताय नेमकी महापालिका, काय करताय महापालिकेच्या टीम? आपण जाऊयात थेट महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे, त्यांना थेट विचारूया नेमकं महापालिकेला अपेक्षित काय आहे आणि नेमकं लोकांना अपेक्षित महापालिका काही करते का। पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आपल्यासोबत आहेत। ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नाशिक शहरामध्ये, तुम्ही यंत्रणा जरी काम करत चांगली असली तरीही तो नियंत्रणात यायला तयार नाही, काय कारण आहे? बाहेरची लोक येत आहे का? नाशिकमध्ये आपण बघितलं की सुरुवातीपासून मर्यादित संख्या होती,
परंतु आता आपण बघतो आहे की लॉकडाऊनमध्ये जे काही आपण काही सवलती दिलेल्या आहेत त्यामुळे मुंबई पुणे मालेगावकडचे नागरिक आपल्याकडे येतात आणि हे तिकडे पॉझिटिव्ह झालेले नागरिक आपल्याकडे येतात. काही आपल्याकडे इतर भागातले ग्रामीण भागातले जे रुग्ण आहेत ते उपचारासाठी नाशिकमध्ये येतात आणि उपचारासाठी आल्यानंतर इथे त्यांचं ऑपरेशन करण्यापूर्वी अनेक वेळा तपासणी केल्या जाते आणि त्यात ते पॉझिटिव्ह येतात. संख्या वाढते पण अमर्यादित संख्या वाढते असं म्हणता येणार नाही आपल्याला. नक्कीच पण प्रशासकीय यंत्रणा अनेक वेगवेगळ्या पातळीवर तुमची काम करते. मग ती ग्रामीण भागातली प्रशासकीय यंत्रणा असो, पोलीस यंत्रणा असो, वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये असमन्वयाचा बराच वेळा एक गोष्टी समोर येतात. मंत्री महोदयही कबूल करतात. खरोखर प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नाही आहे? मला तर तसं वाटत नाही, कारण शहराचा जर विचार केला तर पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि आम्ही तिघांनी एकत्र बसून सर्व निर्णय केलेला आहे ना. असा एकही निर्णय शहरामध्ये नाही की ज्याच्यामध्ये समन्वयाचा अभाव होता. अतिशय विचारपूर्वक काम केलेलं आहे आणि अतिशय एकजुटीने काम करतो आहे. उदाहरण द्यायचं झालं तर बाहेरून कुठलाही नागरिक आला तर पोलीस आयुक्तांकडून माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी एकत्र काम करतात. 15,000 लोकांची, बाहेरून येणाऱ्या लोकांची किंवा रस्त्याने जाणाऱ्या लोकांची समन्वयाने आपण तपासणी केलेली आहे आणि आपल्याला 4-5 रुग्ण जे आढळून आले ते यातून आढळून आलेले आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. पण याबरोबर अशी एक माहिती समजते की नाशिक शहरातली रुग्णसंख्या आटोक्यात आहे. नाशिक शहरामधली प्रादुर्भाव म्हणजे की लागण रोखण्यात महापालिकेला यश मिळालं आहे. एक माहिती अशी येते की बऱ्याच जणांचे स्वॅब टेस्ट केलेत आणि नंतर ते रेकॉर्डवर पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच परत निगेटिव्ह केले, अशी 15 स्वॅबची एक माहिती येते. खरोखर तथ्य कितपत आहे याच्यात? वस्तुस्थिती वेगळी आहे, कारण आपण सुरुवातीला बघितलं की लॅबकडे नमुन्यांची संख्या जास्त होती, त्यामुळे रिपोर्ट येण्यामध्ये वेळ लागत होता. आपल्याकडे महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये काही 2 तारखेपासूनचे जे स्वॅब लॅबकडे पेंडिंग होते ते 8 तारखेच्या दरम्यान रिपोर्ट आले आणि त्यातले जे पॉझिटिव्ह आले होते त्यामध्ये मधला कालावधी गेल्यामुळे आपण त्याच वेळेस क्रॉस चेक करण्यासाठी पुन्हा त्यांचे नमुने घेतले होते आणि ते तपासणीमध्ये ते निगेटिव्ह आलेले आहे. असे प्रकार घडतात. मालेगाव आयुक्तांचं उदाहरण आपल्याला देता येईल की 4 दिवसापूर्वीचा पॉझिटिव्ह 4 दिवसानंतर निगेटिव्ह आलेला आहे. परंतु काही गोष्टीमध्ये आपल्याला खात्री करणं आवश्यक असतं, म्हणून खात्री करण्यासाठी ते क्रॉस चेकिंग करण्यात आलं होतं. 200 पथकं आपण तयार केलेली आहे आणि ह्या प्रत्येक व्यक्तीची या भागातल्या आपण आता एक आरोग्याची पूर्व तपासणी करण्यासाठीचे पथकं तयार केलेले आहेत. प्रत्येकाला पल्स ऑक्सिमीटर दिलेला आहे, प्रत्येकाकडे थर्मल गन दिलेले आहेत आणि त्याचे सिम्पटमची माहिती घेऊन प्रोॲक्टिव्हली आपण हे काम सुरू केलं आहे. नक्कीच आपण बघतोय की 200 टीम्स, 69,000 घरं, आणखी 3 लक्ष नाशिककर यांच्या तपासणीचं उद्दिष्ट महापालिकेने ठेवलेलं आहे. चर्चा काही असो, वस्तुस्थिती जी प्रशासकीय अधिकारी सांगतायत तीच महत्त्वाची. विश्वास ठेवा त्यावर आणि चला माणुसकीला जगूया. या एकाच मुद्द्यावर प्रशासकीय यंत्रणा काम करते. जनजीवन बऱ्याच प्रकारे सामान्य झालं आहे नाशिक शहरातलं, असा दावा सुद्धा महापालिका आयुक्तांनी केलाय. नेमकं बघूया काय परिस्थिती आहे नाशिकमधल्या व्यापार व्यवसायांची. लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्यानं अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळालाय. बाजारपेठ खुली झाली आहे. खरं तर सोशल डिस्टन्सिंगचं बंधन पाळणं प्रत्येक नागरिकाला आवश्यक आहे. मात्र पहा काय आहे परिस्थिती. नाशिक शहरातलं जनजीवन हे पूर्वपदावर आल्याचं चित्र आहे. अनेक दुकानं आता सुरू झाली आहे. खरं तर सरकारच्या माध्यमातून केलं जाणारं आवाहन, आणखी या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. आपल्याला माहिती आहे की स्टँड अलोन शॉप्स खुले करण्याची परवानगी प्रशासनानं दिली असली तरी अजूनही शॉपिंग मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह हे सगळे बंदच आहे. सार्वजनिक ठिकाणांवरची गर्दी ही प्रचंड वाढत चालली आहे. खरं आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन दिले. खरं तर 2 व्हीलरवर एकाच व्यक्तीला जायला परवानगी आहे, पण अजूनही सर्रासपणे 2 जण जात आहेत. दिलासा देणारी एकच महत्त्वाची गोष्ट मानली जाते की जवळपास 98% नागरिक हे स्वतः मास्क घालताय. कारमध्ये सुद्धा एकाबरोबर 2 प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोनामुळं ज्या प्रकारे अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे ती चालना मिळावी याकरता बाजारपेठ खुली होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि याचमुळे लोकांचे व्यवसाय सुरू झाले, खरेदी सुरू झाली आहे, विक्री सुरू झाली. याचा फायदा हा नक्कीच होणार. पण अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्यापुढे आहे. नेमकं प्रशासन काय करतंय, नेमकं पोलीस काय करताय, जे परप्रांतीय मजूर, कामगार, जे श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात जात आहे त्याकरता कसं नियोजन केलंय हे सुद्धा बघणं आपल्याला महत्त्वाचं आहे. मी माझा सहकारी हेमंतला विनंती करतो की हेमंत, आपण जाऊया थेट पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्याकडे आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं पोलिसांच्या माध्यमातून नागरिकांना कशा प्रकारे बंधनं टाकण्यात आली आहे, सहकार्य कसं केलं जात आहे आणि आवाहन कसं केलं जातं.
बाजारपेठमधली परिस्थिती आपण बघितली की कशा प्रकारे लोक जात आहेत, सोशल डिस्टन्सिंगचं खरोखर पालन होतंय का, नेमकं पोलीस काय करताय आणि लोकांनी कशी या दिवसात काळजी घेतली पाहिजे. पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल की ज्या पद्धतीनं आता बरंचसं मार्केट खुलं व्हायला लागलंय, दुकानं खुली झाली आहे, अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे, पण कोरोनाचं संकट अजूनही डोक्यावर आहे. काय करताय नेमकं पोलीस? पहा, पोलिसांनी पहिल्यांदा तर एन्फोर्समेंटच्या माध्यमातून जवळजवळ 6,000 लोकांच्यावर वेगवेगळे केसेस दाखल केलेले. त्यात 11,000 कॉग्निझेबल गुन्हे, 4,000च्या आसपास नॉन कॉग्निझेबल गुन्हे आणि 1100च्या आसपास मास्क न घालण्याबद्दल NC दाखल केलेले आहेत. एन्फोर्समेंट हा पोलिसांचा मुख्य जो कारवाई आहे ती तर इफेक्टिव्ह झालेली आहे, पण त्याचबरोबर अवेअरनेस आणि एज्युकेशनवरती आपण खूप भर दिला आणि मला वाटतं दंडुक्यानं सारखं नागरिकशास्त्र शिकवण्याची आवश्यकता आहे. लोकांना आता त्यांची काय कर्तव्य आहेत, कशा पद्धतीनं स्वतःला वाचवलं पाहिजे, समाजात कशा पद्धतीनं आपण मेसेजेस दिले पाहिजेत हे कळतंय. त्यामुळे आम्ही 3 टप्प्यावरती ही अवेअरनेस सुरू केली. एक तर सोशल मीडियाच्या माध्यमातून, दुसरं मीडियाच्या माध्यमातून, तिसरं 1-to-1 कॉन्टॅक्ट. सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या व्हिडिओ क्लिप्स अवेअरनेसच्या बनवून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात व्हॉट्सअपवरती ग्रुप बनवले गेले, ज्यात सगळे स्टेक होल्डर्स त्यात घेऊन आम्हाला जे मेसेजेस द्यायचे ते त्या माध्यमातून आम्ही पोहोचू शकलो. त्यांचे फीडबॅक्स मोठ्या संख्येनं आम्हाला आले. म्हणजे सगळ्या प्रकारच्या असोसिएशन्स त्यात असल्यामुळं एसेन्शियल सर्व्हिसेस, मेडिकल सर्व्हिसेस याच्या बाबतीत काय अडचणी असतील त्या फटाफट आम्हाला कळायला लागल्या आणि त्याच्यावर आम्ही करेक्टिव्ह मेजर्स घेत गेलो. मीडियाशी कंटिन्युअस आमचा डायलॉग आहे, त्यामुळे आम्हाला जे काही कम्युनिकेट करायचं ते मीडियाला व्यवस्थितपणे प्रेस नोटच्या माध्यमातून देऊन त्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो. आणि 1-to-1 मध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्पेशल पोलीस ऑफिसर्स सोसायटीच्या सेक्रेटरीज आणि अध्यक्षांना बनवलं आणि जे कम्युनिटी लीडर्स आहेत त्यांनासुद्धा अशा पद्धतीनं सहभागी करून घेतलं. त्यामुळं विशेषतः आता ईदच्या निमित्तानं आपल्याला शहरे खतीब साहेब आहेत, मौलानाज आहेत, मौलवीज आहेत, त्यांचा खूप चांगला सपोर्ट मिळाला आहे. नक्कीच आपण बघतोय की सोशल मीडियाचा खरं तर उपयोग केला जाऊ शकतो किंवा दुरुपयोग सुद्धा होतो, पण उपयोग आणि दुरुपयोग या दोघांमधली जी सीमारेषा ना ती अगदीच थीन असते. आणि याचबरोबर की मुंबईहून येणारे अनेक जण कोरोना घेऊन नाशिक जिल्ह्यात येत आहे का, ही प्रश्न सगळ्यात महत्त्वाची. बघूया नेमकी काय परिस्थिती आहे. आणखीन त्यासाठीच मी माझा सहकारी हेमंतला विनंती करतो की रवी, जाऊयात आपण नेमकं काय परिस्थिती या भागात, या परिसरात जाणून घेऊया. प्रशासकीय यंत्रणा काम करणारी मग ती कोणती असो, कधी पोलीस असतात तर कधी प्रशासकीय अधिकारी असतात, तर त्याचबरोबर कधी आरोग्य यंत्रणा. जिल्ह्यामध्ये मालेगाव हॉटस्पॉट अजूनही कायम आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्येमध्ये रोज सातत्यानं वाढ होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की मालेगावबरोबरच नाशिक जिल्ह्याच्या 9 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. परवानगी घेऊन मुंबईहून नाशिकला येणाऱ्या जिल्ह्यातल्या अनेकांची संख्या ही पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत आढळून येत असल्यानं जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेपुढे मोठं आव्हान उभं टाकलंय. त्यातल्या त्यात येवल्याच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात या यंत्रणेला यश मिळालं असलं तरी बाकी ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे हेही सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि त्यांची यंत्रणा नेमकं काय काम करते तेही आपण जाणून घेणार आहोत. बघूयात काय नेमकं म्हणणं आहे जिल्हा परिषदेच्या या आरोग्य यंत्रणेचं. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय, नियंत्रणात आहे का वाढतोय, नेमका आलेख काय? जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीनं तुमची यंत्रणा काम करते आहे, काय सांगणार नेमकी आता खरी काय परिस्थिती आहे? जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे नगर परिषद एरिया आणि ग्रामपंचायती अशा दोन्हीचं जबाबदारी ही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा आमच्याकडे पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तेव्हापासूनच आमची यंत्रणा सजगतेने काम करू लागली. वास्तविक जिल्ह्यातला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण हा ग्रामीणचा होता आणि त्यानंतर साधारणतः 1.5 महिन्याची उसंत आम्हाला मिळाली आणि त्याच्यानंतर मग रुग्णांची संख्या वाढायला लागली. सुरुवात येवल्यापासून झाली. येवल्याला एक क्षण असा होता की 33 पॉझिटिव्ह केसेस येवल्यामध्ये होत्या, एका कुटुंबातल्या होत्या. इतकंच नव्हे तर आमचं जे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे ते SDH सुद्धा तिथले पण फार मोठ्या प्रमाणावरती तिथल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कामाला सुरुवात केली आणि कोरोना बघता बघता जवळपास 9 तालुक्यांमध्ये पोचला. काही ठिकाणी 2-3 केसेस होत्या, काही ठिकाणी येवल्यासारख्या ठिकाणी 33 केसेस होत्या. पण अतिशय इफेक्टिव्ह कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चांगलं कोऑर्डिनेशन वेगवेगळ्या यंत्रणांमधलं ह्याच्या माध्यमातून आम्ही काम सुरू केलं आणि मला सांगायला आनंद होतोय की आज तरी किमान
येवल्यामध्ये आता एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही आहे आणि सगळे जे रुग्ण आहेत ते बरे होऊन घरी गेलेले आहेत. आता नेमकी काय परिस्थिती म्हणजे की किती रुग्णांना तुम्ही डिस्चार्ज दिलाय, किती रुग्ण आता तुमच्याकडे उपचार घेत आहे आणि तरीही तुमच्या रुग्णसंख्येत वाढ का होत आहे? हे कुठून येत आहे पॉझिटिव्ह रुग्ण? बाहेरगावून येत आहे का नवीन या जिल्ह्यातले जन्माला येत आहे? येणाऱ्यांची संख्या ऑफकोर्स मुंबईमधनं जे येत आहेत त्यांना बऱ्याच लोकांना परमिशन घेऊन ते आलेले आहेत. काही लोक बिना परवानगी आलेले आहेत. जे बिना परवानगी नाशिकमध्ये येत आहेत, ग्रामपंचायती इमिजिएटली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात आणि अशा मोठ्या संख्येने नागरिकांवरती गुन्हे देखील दाखल होत आहेत. लगेच त्यांची आरोग्य तपासणी होते आणि त्यांना होम क्वारंटाईनमध्ये किंवा निगराणीखाली ठेवलं जात आहे. आणि म्हणूनही कदाचित ग्रामीणमधली रुग्णसंख्या वाढताना दिसते. त्याचं कारण आहे ट्रेसिंग चांगलं होत आहे. जे येत आहेत त्यांची तपासणी व्यवस्थित होते. जे येत आहेत त्यांना काही सिम्पटम्स आढळले असतील तर इमिजिएटली आम्ही जे 15 कोविड केअर सेंटर्स सुरू केलेले आहेत तिथे त्यांची रवानगी केल्या जाते आणि त्यांचे स्वॅब्स घेतले जातात. मोठ्या संख्येनं जवळपास 5,000 अंगणवाडी सेविका तुमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या अनेक काम करता असं तुम्ही सांगितलं. मास्क निर्मिती महाराष्ट्रातली पहिली तुम्ही यशस्वी केली असं मानलं जातं. काय सांगाल, ती थांबली का सुरू आहे अजून? कारण मास्कची गरज ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मास्क निर्मितीची सुरुवात ही साधारणतः 2-2.5 महिन्यापूर्वी म्हणजे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडण्याच्या बरेच दिवस आधी जेव्हा असं वाटलं की आपल्याला गरज पडणार आहे तर तेव्हा आम्ही एक पत्र काढलं होतं आणि बचत गटांना आम्ही हे सांगितलं होतं की मास्क तयार करा. माझा स्वतःचा बचत गटांच्या ह्या चळवळीवरती फार जास्ती दृढ विश्वास आहे आणि त्याच्यामुळे मला माहिती होतं की महिलांना समजा आपण हे काम सांगितलं तर त्या निश्चितपणे अधिक चांगल्या पद्धतीने करतील. आणि सुरुवातीला आम्ही असं केलं की आमचे जे आरोग्य कर्मचारी आहेत, आशा अंगणवाडी वर्कर्स आहेत, त्यांना जी 3 प्लाय मास्कची गरज होती त्याच्यासाठी म्हणून आम्ही हा प्रयोग केला की ठीक आहे बचत गटांना देऊ. निधी आमच्याकडे होता त्यामुळे आम्ही त्यांना डायरेक्टली ऑर्डर देऊ शकत होतो. पण हळूहळू असं लक्षात आलं की इतरत्र त्यांना ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि माझ्या माहितीनुसार आज जवळपास 3.5 लाख मास्कची निर्मिती आणि त्याची विक्री ही बचत गटांनी केलेली आहे. आणि नक्कीच, आणि या माध्यमातून त्यांना रोजगार मिळतो हे सगळ्यात महत्त्वाचं की अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रामीण भागामधली यंत्रणा जरी काम करत असली तरी या यंत्रणेला त्याचं कुटुंब सुद्धा चालवायचं आहे. नेमका जिल्हा काय करतोय तेही आपल्याला बघायचं आहे की डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा नेमकी काय करते. मी माझ्या सहकारी हेमंतला विनंती करतो की आपण दाखवूया की डिझास्टर मॅनेजमेंट अर्थात डिझास्टर यंत्रणेच्या माध्यमातून नेमकं काम कसं होत आहे. 1897चा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कायदा किती महत्त्वाचा आणि किती उपयुक्त आहे हे खरं तर या कोरोना प्रादुर्भाव या संक्रमण काळामध्ये दिसून आलं. महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले अमर्याद अधिकार हे यामुळे जाणून दिसून आले. पण नेमकं जिल्हाधिकाऱ्यांनी या अधिकाराचा उपयोग कसा केला? प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था या सगळ्याच माध्यमातून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत आणि येत्या दिवसामध्ये प्रशासनाची वाटचाल कशी आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडनं आपण तेच जाणून घेणार आहोत. असं झालं, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आपल्याबरोबर आहेत की खरं तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कायदा 1897चा त्याची दाहकता किंवा त्याची वास्तविकता किंवा त्याची उपयुक्तता या सगळ्याच गोष्टी आता तुम्हाला अगदी सामोरं जाण्याची वेळ आली. कसं नियोजन केलं प्रशासकीय यंत्रणांचं या सगळ्या कालावधीमध्ये? सर्वांसाठी खूप मोठी आव्हानात्मक परिस्थिती होती, कारण अनेक पूर, अनेक भूकंप, अनेक कायदा सुव्यवस्थेचे प्रसंग आम्ही हाताळले. परंतु 1897चा एपिडेमिक ॲक्ट, नंतर 2005चा थेट आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि मधला IPC हे सगळ्याची आम्हाला सांगड घालावी लागली. अनेक विभागांचं समन्वय योग्य प्रकारे साधावा लागला आणि मला आनंद होतो की सगळ्यांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आणि आता नागरिकांनी सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. नक्कीच, म्हणजे यंत्रणांनी योग्य पद्धतीने काम केलं असा एक तुम्ही निर्वाळा देता ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रश्न, अनेक समस्या, अनेक उपस्थित झाले होते. आता सुद्धा नेमकं कशा प्रकारे या आत्ताच्या 4थ्या टप्प्यामध्ये नियोजन तुम्ही केलंय? 4थ्या टप्प्यामध्ये आपण आता आजार आणि अर्थव्यवस्था याचा योग्य बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात आजार ही आपली पहिली प्रायोरिटी असणारच आहे. ज्या ठिकाणी अर्थव्यवस्थेला मोकळीक देण्याचा प्रयत्न होतोय त्याचा जर गैरफायदा घेताना कोणी दिसलं तर आजार हा आपला प्राथमिक क्रम असल्यामुळं आपण लगेच तिथे अटकाव करणार आहोत. आता आपण जे झोन्स आहेत त्याची फेररचना केलेली आहे, कंटेनमेंट झोनची फेररचना करत आहोत. अधिकाधिक मोकळीक कशी नागरिकांना मिळेल हा सगळ्याच यंत्रणांचा प्रयत्न राहणार आहे. फक्त नागरिकांनी त्याला योग्य प्रकारे सहयोग देण्याची गरज आहे. आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचं नियोजन करताय की ज्यामुळे लहान मोठे छोटे उद्योग किंवा हाताला रोजगार हा कसा मिळणार? आजाराच्या बाबतीत जर मला सांगायचं असेल तर एक मात्र सूत्र आहे, जितकं लवकर तुम्ही याल तितके लवकर बरे व्हाल.
आपण जर त्याची सांख्यिकी माहिती जरी बघितली आपल्या जिल्ह्यातली, आजपर्यंत 850पर्यंत लोक ह्या आजाराचा शिकार झाले, परंतु ते शिकार नाही झाले. कशा अर्थाने म्हणतोय मी की ते त्याच्यातून बाहेर पडले, आजारी पडले, परंतु त्याचं नुकसान काही त्यांचं झालं नाही. 800-850 लोकांपैकी 600 लोक बरे होऊन घरी गेले. मरण कोण लोक पावले की जे खूप उशिरा आले. तुम्ही जितका उशीर कराल तितका आजाराचा तो हे बळावतो आणि तो मग नंतर डॉक्टरांचे देखील हातात राहत नाही. काही लोक तर फक्त आमच्या करोना केअर सेंटरमध्ये 4 दिवसांच्या गोळ्यांवरती बरे झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून अपेक्षा ही आहे की जर थोडीफार जरी लक्षणं जाणवली तर ताबडतोब आमच्याकडे या. आम्ही आपल्यासाठी संपूर्ण व्यवस्था करून तयार आहोत. जी काही शासनाने सांगितली आहे ती सगळी व्यवस्था आपली तयार आहे. दुसरं, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर म्हणाल तर जवळजवळ सर्व प्रकारची दुकानं छोटी मोठी असतील ती आता आपण उघडायला परवानगी दिलेली आहे. नागरिकांना ये जा करण्याकरता सुविधा होईल असं आपण एक पोर्टल तयार केलं. कुणी कुठेही जाऊ शकतात, येऊ शकतात, अडचण नाही आहे त्यामध्ये. इव्हन मॉल्स किंवा जी शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांनासुद्धा आता डागडुजी करायची परवानगी दिली आहे. म्हणजे हे पुढच्या काळातलं एक चांगलं शुभसूचक लक्षण आहे की आपण आता तयार व्हा की जेणेकरून आपण लवकरच फुल स्विंगमध्ये अर्थव्यवस्था उघडी करणार आहोत. याचं एक सूचक चिन्ह म्हणून त्यांनी ते हे घेतलं पाहिजे. तर अशा रीतीने आपलं चांगल्याकडे वाटचाल चालू आहे. पेशंट्सची संख्या जरी वाढली तरी बरं होण्याचं प्रमाणसुद्धा तितकंच वाढतं आहे. हे खूप एक चांगला आधार आहे आपल्या सगळ्यांना. त्यामुळे मला असं वाटतं की नागरिक आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी ह्या सगळ्यांचं अतिशय एकमेकाला प्रति सहानुभूतीचं आणि चांगलं वर्तन आहे. ते तसंच जर पुढे चालू राहिलं तर आपण निश्चितपणे याच्यातून पूर्ण बाहेर पडू शकू. सगळ्यात महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी की प्रशासकीय यंत्रणा तर काम करतेच आहे, पण प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करणारा कोणताही व्यक्ती हाही एक माणूस असतो. आपण माणुसकी हा धर्म जगूया आणि माणुसकीच्या माध्यमातून एकमेकांना साथ देत या कोरोनाच्या लढाईला आपण जिंकूया. कोरोनाचा प्रादुर्भाव, याचं दाहकता, याची वास्तविकता आणि याचा विपर्यास नेमका कसा होतोय तेच बघूया. निसर्गाचं वरदान लाभलेल्या या नाशिकला सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी ही तुमची आणि आमची, ही प्रत्येकाचीच आहे. निसर्गाचं वरदान लाभलेलं भूमी म्हणून खरं तर नाशिकची ओळख प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या याच भूमीत गोदावरी नदीचा उगम होतो या जिल्ह्यात आणि दक्षिण भारताची गंगा म्हणून 6 राज्यांना सुजलाम सुफलाम करत जाते. आणि याचमुळे स्वाईन फ्लू असो का इतर कोणती महामारी आजपर्यंत इथल्या भूमीनं, इथल्या हवेनं अनेकांना नाकारलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून प्रशासकीय यंत्रणा जरी जोमानं कामाला लागल्या असल्या तरी आवश्यकता आहे प्रत्येकानं याचं वास्तव समजून घेण्याची, याची दाहकता समजून घेण्याची आणि याची वास्तविकता सुद्धा समजून घेण्याची. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हा रिपोर्ट तुमच्यासमोर सादर करण्याचा हाच आहे आमचा प्रयत्न. माझा सहकारी हेमंत बागुल, आणखीन मी आज नाशिकच्या प्रत्येक भागामध्ये, या जिल्ह्याच्या प्रत्येक भागामध्ये होत असलेली घडामोड, प्रशासकीय यंत्रणांचं काम, रोजगार आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी म्हणून कोणती पावलं उचलली जात आहेत, या सगळ्यांचा लेखाजोगा मांडण्याचा एकच आमचा प्रयत्न आहे की कोरोना हा जगण्याची शैली बनू नये. तर कोरोनाची ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. आवश्यकता आहे सरकारच्या माध्यमातून ज्या काही उपाययोजना केल्या जात आहेत त्यांना गांभीर्यानं घेण्याची आणि याचबरोबर सजगतेनं तुमचं, आमचं, प्रत्येकाचं घर सुरक्षित राखण्याची. कोणत्याही जात, धर्म, पंथ याच्यामध्ये न अटकता माणुसकी नावाचा सर्वश्रेष्ठ धर्म जो आहे, या धर्माच्या माध्यमातून प्रत्येक माणूस वाचवण्याची. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हाच होता आमचा एक प्रयत्न. कोरोना वास्तव आणि विपर्यास नेमकं काय आहे ते समजून घ्या.